डिजिटल PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणखीन एक धक्का. ॲडव्होकेट विशाल जाधव यांच्या पक्षप्रवेशामुळे वाढणार भाजपची ताकद. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने निगडी येथील भक्ती शक्ती शिल्पाजवळ आयोजित कार्यक्रमात निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे. यावेळी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते अनेक पक्षप्रवेशही करण्यात आले. या प्रसंगी शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे, महामंत्री राजेश पांडे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, माननीय महापौर राहुल जाधव यांच्यासह शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस कायदा सेलचे ॲडव्होकेट विशाल जाधव यांनी भाजपा पक्षात जाहीर प्रवेश केल्याने आता प्रभाग 2 मधील राजकीय चित्रे बदलणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी ही धोक्याची घंटा असून यामुळे प्रभाग 2 मध्ये भाजपाची ताकद आता वाढणार आहे. पाहुयात सविस्तर पक्ष प्रवेशानंतर ॲडव्होकेट विशाल जाधव आणि माजी महापौर राहुल जाधव यांची पहिली रोखठोक प्रतिक्रिया. दादा काय सांगाल, आज तुम्ही दादांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीररित्या प्रवेश केलेला आहे. मी येणाऱ्या काळामध्ये चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे काही उमेदवार आहेत, दादा असतील, निखिल असेल, सारिका असेल, सुजाता असेल, त्या चारही उमेदवारांना निवडून येण्यासाठी माझी जी शक्ती आहे ती पूर्ण पणाला लावील आणि हा पॅनल पूर्णतः बहुमताने निवडून येईल याची मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि पूर्ण मदत करतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या मुद्द्याला आणि भोसरी हिंदुत्ववादी आमदार महेश लांडगे यांच्या विचाराने प्रेरित होऊन खूप दिवसापासून माझी संकल्पना होती की भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्याची. ती आज काही कारणानिमित्त ती मला पूर्ण करता आली. ती मी आज या ठिकाणी करीत आहे आणि दादांना माझा पूर्ण पाठिंबा असेल. जिथं जिथं कमी पडेल त्याची पूर्ण पाठीराख्यासारखी काम करण्याची ताकद आज मी नक्कीच दादाच्या पाठीवर उभी करेल या ठिकाणी ग्वाही देतो आणि मी थांबतो. काय सांगाल, आज तुम्हाला विशाल जाधव यांनी पाठिंबा दिलेला आहे? हे पहा, भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर, संपूर्ण शहर हे भाजपमय झालेलं आहे आणि आता पालिकेच्या निवडणुका त्या लागलेल्या आहे. 15 तारखेला मतदान होणार आहे. आपण पाहिलं असेल तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक दिग्गज यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. खरं तर अनेक वर्षापासून ॲडव्होकेट विशाल जाधव जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कायदा सेलचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष होते, त्यांनी देखील आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र दादा चव्हाण, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आदरणीय आमदार महेश दादा लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये निगडीमध्ये भक्ती शक्ती चौकामध्ये त्यांनी आज प्रवेश केलेला आहे. आजपासून ते भारतीय जनता पार्टीचं पिंपरी चिंचवड शहराचं निश्चितच काम करणार आहेत आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ, भोसरी विधानसभेचे आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांच्या बरोबर ते निश्चित त्या विचारांशी सहमत होऊन या ठिकाणी चांगलं काम करतील. आता आपण त्यांचं मनोगत ऐकलेलं आहे. भारतीय जनता पार्टीने आणि भोसरी विधानसभेचे आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांनी प्रभाग क्रमांक 2 मध्ये 4 उमेदवार या ठिकाणी दिलेले आहे. त्यामध्ये मला उमेदवारी दिली, निखिल गोराडेंना उमेदवारी दिली, सारिकाताई गोराडेंना उमेदवारी दिली, सुजाताताई बोराटे यांना देखील उमेदवारी दिलेली आहे. आम्ही कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये ॲडव्होकेट विशाल जाधव हे या निवडणुकीमध्ये आम्हाला सर्वतोपरी मदत त्या ठिकाणी करणार आहे आणि त्यांची मदत ही आम्हाला खूप मोठी लाख मोलाची ठरणार आहे. आणि म्हणून अनेक वर्ष त्यांनी जी समाजसेवा केलेली आहे, समाजाप्रती त्यांना जो आदर आहे आणि अनेक कार्यक्रम, अनेक योजना, अनेक उपक्रम त्यांनी या प्रभागामध्ये घेतलेले आहे. निश्चितच त्यांचा जनसंपर्क हा दांडगा आहे आणि म्हणून त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला होणार आहे. त्यांनी या शहरावर कायदा सेलचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि म्हणून आमच्या बरोबरच संपूर्ण 32 प्रभागांमध्ये ॲडव्होकेट विशाल जाधव यांची मदत होणार आहे. मी आज त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो आणि त्यांच्या पुढील
राजकीय जीवनाला मी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.